सल्फा घेतलीत आणि डायरॉक म्हणून पावडर आहे हे घेतलीत. त्यात मिक्स करून टाकता येईल आपल्याला. अहो 1 महिन्यात खायला येईन डायरेक्ट माका. फेब्रुवारीमध्ये येईन आपल्या कापायला. आता 26 डिसेंबर आहे बरोबर. कार्यकर्ता लवकरच उठतोय. सगळं ऑलरेडी सेटिंग बिटिंग करायला वेळ लागत नाही. पॅकिंग द्या ना. पिशीत द्या ना बांधून. हॅपी बर्थडे. मला 2000 रुपये दे. म्हणजे मी माझा ओके नाही होत आपण कधी. संतोष शेटने आता दर्शन दिलंय. आज लवकर आला तू ना 8 वाजता येणार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 10:30 वाजलेत. गावात चाललोय मी विनोद शेटकडं. आपल्याला जे भाजीपाला सांगितलं ऑर्डर नाही केलेलं नाही का, काल सुट्टी होती, आज ओपन केलंय आम्ही. आज शुक्रवार आहे बरोबर. विनोद शेटकडून सामान घ्यायचं आहे. संतोष नेमकं आहे ना फशी बोर आहे आज, त्याच्यामुळं मी एकटाची सामान गाडी टाकू आणि त्या कृष्णाकडे देऊ. कृष्णाने दुकान उघडलं असं नाखत आत्तापर्यंत. साफसफाई करून ठेवते ते लवकर. कार्यकर्ता लवकरच उठतोय. सगळं ऑलरेडी सेटिंग बिटिंग करायला वेळ लागत नाही. मार्केटमध्ये जायला लागेल डायरेक्ट. आज नेमकं बाजार आहे आमच्या गावाचा, देवगावचा आहे ना. मंगळवार आणि शुक्रवार बाजार असतोय. इथून हात घालू डायरेक्ट गाडी डायरेक्ट मंडई पण जाते इथं. नाही चहा नको. अजून सामान कुठं आपलं साहित्य काढ बाहेर. चल पॅकिंग द्या ना. पिशीत द्या ना बांधून. विनोद शेट काय खराब नाही देत आम्हाला. बस संध्याकाळी काय सांगितलं अजून. बस एवढं 3 किलो आलं, 6 गड्ड्या कोथिंबीर, 6 गड्ड्या कांदा भात, हा अर्धा किलो बीन्स. बस परत येऊन ठेवलेली काय आवडत पर्यंत. दुसरं घेऊन गेला काय मग. दुसरं घेऊन नाही गेला. जाऊन चल कर पॅक त्यात. अशी घे ना. 11:30 वाजलेत. जसं मी आत्ता आहे ना हॉटेल आलो, सगळं सामान दिलंय कृष्णाला. त्याच्या प्रिपरेशन करतोय आत्ता. कृष्णा भाई लाईट की नाही लगा इधर का पूरा. लाईट लगाओ ना. ऐसा क्या बेटा है. लाइट लगाने का पूरा. कितना टाइम लगेगा तुमको अभी. कितना टाइम लगेगा. 1 घंटे में. 11 वाजले, 12 वाजेपर्यंत ओके होते. बिस्लरीवाल्याला सांगायचे 1 बॉटल बिस्लरी बॉक्स आण म्हणून. 1 नाही 5 आणायला लागतील असल्या बारकांल्या. बारके संपले जास्त. बर्थडे बॉय हॅपी बर्थडे. मला 2000 रुपये दे. म्हणजे मी माझा ओके नाही होत आपण कधी. काय देतो सांग. गुगल स्कॅनर देतो तुला. माझा नंबर त्याकडे आहे, मला पाठवून दे. ब्लॉग बंद करा तुम्ही आता. अरे आठवण पाहिजे. 5 तारीख किती आहे. 26 डिसेंबरला ऋषी भाऊंचा जन्मदिवस. बंद करा की. या दिवशी ते या ब्रह्मांडावर त्यांनी पाऊल ठेवलं. आता त्या गाजावणार ते आता 2026. शाबाश. सगळ्याच चॅप्टर आहे. बरं चहा सांग आपल्याला. काळा चहा बनवा सांग ना. भाऊ घ्यायचं चहा घेत बघायचा. इकडून नीन सगळं निघून बाहेर. चल आता 12:30 वाजल्यात. कृष्णा हॉटेल थांबलाय वसतीने 1 अर्धा तासानी. मला काय थांबायची गरज नाही पडत आता नाही का, कारण दोघं हँडल करतात बरोबर व्यवस्थित. मी डायरेक्ट 7 वाजता जाणार आहे. संतोष शेट मग रात्री बघन. मला आहे ना गावात जाऊन ना मी आपल्या वासरांना सल्फा गोळ्या घेऊन येतो. ते पहिल्या जुलाबाच्या गोळ्यांनी ना त्याला काही फरक नाही पडला. त्याला सल्फा आणायला लागेल चांगली बारीतली गोळी. आणि ना रानात पण चक्कर मारू जरा. मका उगवली का नाही बघून जरा फुटली आता. लय बारीक आहे दिसतंय का.
एवढी फुटलेली मका आता सध्या. या साईडला चांगली फुटली वरती. सालपेट मारलं होतं ना मी चांगलं. अहो 1 महिन्यात खायला येईन डायरेक्ट मका. फेब्रुवारीमध्ये येईन आपल्या कापायला. आता 26 डिसेंबर आहे बरोबर. कांद पण चितावले, काय नाही अडचण. ओके, जवळपास आता 1 वाजलाय. आता काय मेडिकलमध्ये जायचं आणि गोळी घ्यायची फक्त मला वासराला. बाकी ना डाय करू जेवण बिवण करून मला अजून एक लास्ट मारलं कालचा ब्लॉग एडिट करायचा राव. जवळपास 7-8 ब्लॉग आहे माझ्याकडं, ते अपलोड करायचे आणि लय वेळ लागणार राव. 2 तास लागते मला ते अपलोडिंगला सगळे व्यवस्थित शेड्यूल लावायला. आणि ते काम पूर्ण करायला लागेल. तर ऐन टायमिंगला माझ्याकडे डाटा नसून डाटा राहायचा नाही अपलोडला. काय ते एकदा असं झालं माझ्याकडून, अपलोडला लावला नाही मी 1 दिवसानंतर मला कळलं. मी 1 दिवस वेस्ट गेला माझा तवा. 1 पण दिवस वेस्ट नाही घालत आपल्याला. 2 द्या आणि ते डायरॉक म्हणून आणि पावडर ती 2 द्या बस. हा थंड घेतो आणि 1. हा 2 द्या ना मग. सल्फा घेतलीत आणि डायरॉक म्हणून पावडर आहे हे घेतलीत. त्यात मिक्स करून टाकता येईल आपल्याला. भाऊ तिने थांबन म्हणले लवकर, त्याला पचत नाही रे, त्यामुळे प्रॉब्लेम अंगाला लागाय पाहिजे वासराच्या. मग त्याला आज मी कडबा टाकलेला आहे सकाळी, त्यामुळं हिरू बंद केलं त्याचा जरा थोडे दिवस. त्याला 2-3 दिवस जरा हिरू बंद करू, नंतर टाकता येईल म्हटलं. मग 2000 years later. जवळपास आता 5:30 वाजल्यात. आत्ता गोठ्या आलो मी. घरी आला असून मी 1:30-2 दरम्यान घरी ब्लॉग एडिट केला डायरेक्ट झोपलो. जेवण घेऊन आता आलं खाली. आणलाय ना वर काय लागलं नाही सगळं खायचं. आता वर करायला लागेल मला पटक्यात. मका पण आणायला लागणार आहे मला वाटते. 2 दिवस आणायला लागेल. अजून जाईन 2-3 दिवस पण तसे पण. आले येऊन राखलं ती गाणं सगळं साफसफाई झाली. त्यांना खायला पण टाकलं. याला मग आपण कडबा टाकणार आता मी मला 5 दिवस. जर तुला तुझं नीट नाही होत तवर बाकी दोघांना ओके. कालची मकाची काही कुट्टी पाडली ती सगळी टाकून दिली. मी इथलं साफसफाई केला, इथली साफसफाई झाली. आज सकाळ दोन हटवलं नाही. घरी आलं थोडं हरेक सगळी कामं उरकून आणि डायरेक्ट झोपलो. 3 दिवस 3रा दिवस असं करतो मी. तर रुटीनला यायला पाहिजे परत. बरेच कामं पेंडिंग राहतात. नाहीतर ती पण नेट लावायला लागते. जरा रात्रीची लई थंडी असते बेकार. ओके जेवढं पॅक पाहिजे तरी सकाळची एवढी वाईट थंडी असते ना, गारवा असते. पण आज कमीत कमी टेम्परेचर कमी असते असं इथलं. ऋषी भाऊ यादव सिस्टम पाड देंगे. ए ऋषी कुठे जावं नाही रे सांग. भाऊ मोबाईल बघून गेले पळून. हा भाऊला धरा, भाऊचा आज बड्डे धरा भाऊला. अरे अरे मोकळा दिखा. नवीन ब्लॉगर कोल्हापुरी. त्या दिवशी तुमच्या गावाला गेलतो आम्ही गोडेगावला. ए दर्शाला बोलो म्हणा पार्टीचे लोक चल. मग गेलता का नाही कोल्हापूरला? जायचंय ना. कधी? अरे टाइम भेटा ना काय सांगायचं तुला. का गुरुवार? वस्ताद
ओ ते छन्नी नाव छन्नी चहा बनवला ना आलं टाकलं का हो का कोण म्हणलं हाय हो लय गार गरम होतं हो हे दांड का आत्ता आहे ना जवळपास 7:30 वाजलेत थंडी एवढी वाढलीच ना बेकार बाहेर आग जाळली आग लावली आणि मी साखर राहिलेला आणला साखर म्हणलं बाई चाकू जाऊ म्हणलं तो संतोष शेट्टीने अर्धा तास जाऊन टाकलं जेवण लागणार भैया भैया चांद नाही गेला ओ विजलंय वाजतात आग लावा ना जरा गार वाजत हो चहा केलाय आपल्या कृष्णानी आगच नाही लागली गार वाजायला लागल्या आता तुला थंडी नाही वाजत का संतोष शेटने आता दर्शन दिलंय आज लवकर आला तूच म्हणला 8 वाजता येणार कार्यकर्त्याला म्हणतो लोक गेलेत ये म्हटलं जरा तुला 9 9:30 जरा हा प्राईस आणून देतो ते का तुला आलंच देईल त्याला 7:30 त्याला बोलावलं मला वाटलं तू 8 वाजता येणार म्हणजे थांबलो असंच आता मी लेट आलो असं जरा अचानक शॉट केला त्याला त्यांचे मग साहेब लोक 7:30 गेले हा मी इकडचं गेट लावून घेतलं थंडी आहे का तिकडं ते मोकळं आहे ना सकाळी माहिती नसते बाबा माझा एक हाफ करा फक्त हाफ ट्रिपल चिकन राईस जरा बसतात दुसरे कस्टमरला ते टेबलमध्ये अंडा आहे ट्रिपल नूडल आहे का जास्त कस्टमर नाही एवढेच आमच्या आता टेबलमध्ये बाकी पार्सल 1-2 होते ते दिले आम्ही एवढा आज रनिंग नाही राव रोड अजून पण कस्टमर कुणालाच नाही आज 9 वाजायला आल्यात 9 वाजायला 20 मिनिटं बाकी बघतं आज लवकर चाललोय घरी संतोष शेठ आहे संतोषला आज आणि उद्यापर्यंत सेकंड आहे फर्स्ट आहे नंतर काही प्रॉब्लेम नाही नंतर त्याचा पार्टनर एक त्याच्या आवून एक अल्टरनेटिव्ह अजून एक माणूस आहे त्यांचा मग संतोष 11 वाजेपर्यंत असणार इथं आता किती टेम्परेचर दाखवतं 21 डिग्री दाखवतं रे बाई फोन आला आत्ताच गोठ्यावर मी आज लवकर आलोय लवकर झोपणार बाई आणि सगळे ब्लॉग एडिट केले त्याला अपलोड करायचं फक्त आज जवळपास 8 ब्लॉग माझ्याकडं ते अपलोड करायच्यात मला 3 दिवस झालं माझं शेड्यूल बरोबर नाही होत राव आता नेमकं ना भीमाचं नियोजन केलं आहे आम्ही पावीसला डुंगवाडीला आहे ना आम्हाला टोकन सापडलं आहे दुसऱ्या दिवशीचं मंगळवारचं आता बघू मंगळवारी कसं कसं प्लॅन होतोय आपल्या बैल पण सापडला सोबतचा भीमाला आणि कांड जरा थोडं उन्नीस बी दिसते राव मला बघू पोर काय म्हणतात जर लांबून पकडलं तर चालेल पण जवळून सापडेल राव आता नियोजन पळवायला लागणंच नाही रुटिंगला ठेवायला गोरा आम्हाला रुटिंगला नाही राहिला मग तर प्रॉब्लेम लय क्रिएट होतो राव मग वासरू भेटत नाही आणि